मंडळी, चवळी आणि फरसबी यांच्यातला नेमका फरक ओळखणाऱ्या भाजीवाल्यानं आज एक वेगळाच घोळ घातलाय. बघूया तो घोळ नेमका काय आहे तो, जो दाखवायला मंचावर येत आहेत विदर्भातला अवकाळी पाऊस कुणाल मेश्राम, जळगावचं जाळं नूर हेमंत पाटील आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. भाजी घ्या न, कांदा घ्या न, बटाटा घ्या न, मले महिन्यातून एक वेळा एपिसोड मध्ये घ्या न. अरे मी काय बोललो बा. भाजी घ्या न, कांदा घ्या न, बटाटा घ्या न. अरे कोणीतरी या न रे बा, या न. हे लवकर घेऊन शांतनू वाट पाहत असेल घरी. अरे कर भाऊ. पिंट्या काय चाललंय? तुमचं ना माया करिअर सोडून बाकी सगळ्यांचं चालू आहे. अबे तसं नाही बे. काय चाललं म्हणजे काय म्हणतो बा तू? काय काय भाजीचा धंदा लावलो ना. हा. हे कोथिंबीर घ्या ना, हा. हे पालक घ्या ना. अरे हाव रे ओ काका हाव ना. अबे मला कांदा सांग, कहा दिला कांदा? 20 किलो आहे ना. अरे मग अर्धा दे ना. देतो ना अर्धा. चांगले चांगले काढ. हो? हा म्हणजे काय भरून गेले. हा हे घ्या ना. हे काय आहे? अर्धा कांदा? तुम्ही ना अर्धा मागितल्या तर मी ना अर्धा दिलो ना. एक तर परवडत नाही मले. तुम्ही माझ्या रेग्युलर कस्टमर आहे म्हणून दिलो तुम्हाला. आणि तुम्ही माझ्या प्रत्येक धंद्यात समोर राहता ना. आणि दुसरा कोणीच भाजीपाला घेत नाही ना. त्याचं काय भाऊ, काही गाठी या ओरे बांधेल राहता. आता तू इन माई गाठ अशी मारेल ना, सुटत नाही अजून बी. अरे मी ना तुला अर्धा मागला. अर्धा म्हणजे अर्धा किलो कांदा दे रे. हा अर्धा कांदा काय काय करू मी याच? मग पूर्ण कांदा घेऊन तरी काय करणार होते तुम्ही? अरे कापणार होते नाहीतर फोडणारच होते ना. नाहीतरी बाईसाहेब जेवण बनवते हा. आणि तुम्ही इकडे तिकडे फिरत राहता ना. अरे तसं नाही बे. अरे बापरे, आज नवीन बाईसाहेब आहेत वाटते. त्या नेहमीच्या वाल्या बाईसाहेब नाही आल्या आज. अरे काय संबंध रे? काय बोलून राहिला? एक मिनिट. अबे कुणाल, हा, आपल्याला पंचेस काढणे पडतील बरं. काऊन? अबे तिनं तर भाषाच बदलली. तुम्ही ना तर बाईच बदलल्या ना. घबरे. कोण आहे ती बाई? कोणती? कुठच्या बाई बद्दल बोलून राहिला? मला नाही माहिती. तू त्याच्याकडे लक्ष नको देऊ. तू बिंडो काय बाई करत काय रे? ह्या नेहमीच्या वाल्या बाईसाहेब नाही दिसत ना. नेहमीच्या वाल्या म्हणजे नाही चेतू ऐक. कोण आहे नेहमीची वाली बाई? कोणी नाहीये, खरं सांगतो. कोण नाही. तो खोटं बोलतोय. तू त्याला काय येनले त्यांच्याबद्दल माहिती नाही काय? हं? मला बोलायला नाही पाहिजे होतं का ताई? हा, अरे कोणाबद्दल बोलतो तू? हा, अरे हीच माझी बायको आहे ना रे. मग ते दुसरी वाली ठेवलेली आहे काय? नाही नाही चेतू. कोण आहे ती बाई? ठेवलेली कोण आहे ती बाई? चेतू नाही, खरं सांगतो मी. काय काय ठेवू बाई दुसरी? मला तर मालूम पडलं पाहिजे की बाबा कोण आहे ती बाई. मायात काय कमी आहे म्हणून तिच्यावर फिरून राहिल्या तुम्ही? नाही तुम्ही नाही. बुटके आहात ना, त्या लंब्या आहेत ना. चेतू. तुमचं नाक चपट आहे ना, आणि त्यांचं नाक धारदार आहे ना, आणि तुमच्यापेक्षा जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतात ना. चेतू नाही. कोण आहे माझ्यापेक्षा अट्रॅक्टिव्ह? अहो त्यापेक्षा अट्रॅक्टिव्ह कोणीच नाहीये. अहो देखणे पण असतं का नाही, ते देखण्यात बी असतं ना. तुम्ही कोणाला देखता मग? मी तुलाच हात लावू नका बरं. सॉरी मी तुलाच देखतो. ऐक माया, मी तुलाच देखतो. तूच माझ्यासाठी सुंदर आहे. तूच माझी सुसुंदरी आहे. सुंदरी आहे खरं सांगतो. मी कधी कोणाकडे नाही पाहिलं, शपथ कधी. अरे तो खोटं बोलतोय. तो बिंडो काही एक नंबरचा. अरे इकडे तू. अरे अबे मी एकटाच येतो ना इकडे. हा, एकटाच येतो, भाजीपाला घेतो, माझ्या घरी जातो ना. माझ्या घरात काय आग लाव तू रे? चिडचिड करू नका ना, नाहीतर तुमची साखर वाढन ना. काय संबंध? साखर बी आहे? नाही. मांग साहेबांची साखर उतरली होती ना, तेव्हा त्या बाई साहेबांना मांडीवर डोकं ठेवून चॉकलेट खिलवलं नव्हतं ना.
कोण आहे ती बाई चॉकलेट खिलवणारी? कायले कोण चॉकलेट खिलवीन मला? तुम्हाला तर साखर बी मला तर मालूमच नाही. चेतू मला साखर नाहीये, तुला माहिती मी एकदम ठणठणीत आहे, ओके पिटान पाई ना. मागच्या महिन्याचीच गोष्ट आहे ना. ते ओरिजिनल वाली बाईसाहेब आहे ना, ओ. ते ना आमच्याकडून दुधी घेऊनच जाते आणि साहेबांसाठी ना ज्यूस बनवून आणते. बापरे. ती ओरिजिनल वाली आहे? नाही, नाही. तुम्ही काय डुप्लिकेट आहे का मग? नाही चेतू, हात लावू नका मला. चेतू तूच ओरिजिनल आहे, ती डुप्लिकेट आहे बाई, ती डुप्लिकेट आहे. बाकी आपण म्हणजे तुम्ही मान्य करून राहिले की ती बाई आहे? नाही ना, मी ना जनरल स्टेटमेंट केलं ना ते. आवाज खाली ठेवा तुम्ही. जनरल स्टेटमेंट केलं मी ना ते. तू कॉमन सेन्स समजून तर घेते. अहो साहेब, पहिली ते पहिलीच राहते, दुसरी पहिलीची सर करते काय? पहिली दुसरी 100वी शेवटची हीच मायवली, दुसरी कोणी नाही रे. ओ बाय बाप, नको ना माझ्या संसारात वीज कालवू रे. एक काम कर, चल घरी, काही घेणं नाही आपल्याला. कांदे अरे फांदे माझ्याकडून काही घेऊन जा ना. नाही, तुझ्याकडून काही नाही घेत रे भाऊ. मी चालला, काही गरज नाही. चल घरी, चल घरी. मला पण थांबण्यास नाही ना बापू, मी तर माहेरी जाऊन राहिली आता. माहेर- बाईसाहेब, माहेर- ताजी ताजी भाजी घेऊन जा ना. तू हे रायमिंग आहे ना, तुझ्या तोंडावर मारलं पाहिजे. ताजी ताजी भाजी. अरे जाण डोळे मिस करू नको रे, खाचे करून टाकून बाहेरच काढीन तुला. नको माझा संसार उद्ध्वस्त करू. याच्या पुढे तुझ्याकडून काहीच घेणार नाही मी. मार कुठेतरी जाऊन. चल तिकडे. तू ऐक माया, त्याच्यावर कशाला ओरडून राहिले तुम्ही? रस्त्यात उभे आपण, तू ढांगळून ओ नको. साहेब, हा? साहेब काय रे, हे घेऊन जा ना. काय ते? हे मेडिकल वाल्यानं दिलं ना, ते मागच्या महिन्यात तुम्हाला बाळ झालं ना, हा हे त्याचं आहे. ह्याच्यामध्ये तर लहान बाळाची पावडर आहे, तेल आहे. कोणाचं बाळ आहे? नाही ना. कोणाचं बाळ आहे? अव नाही माहिती मला. मायाच बाळ आहे, कवा झालं हे मला माहिती नाही. असं कसं होईन का बरं? हा? अरे आपला शंतनू झाला, त्याच्यानंतर 5-6 वर्ष झाले आपण प्रयत्नच करतोय. झालं का बाळ? कारण तुम्ही तुमचं सगळं तिकडे लावून दिलं. नाही. आपल्याला कसं होईल बाळ? नाही नाही, तसं नाही ना. तू ऐक, रस्त्यावर उभे आहे, दांगडो घालू नको. काय दांगडो चालू आहे रे? काय झालं अरे, साहेब? काय? नाही नाही काही नाही चालत आहे तुमचे. अरे भाऊ काय चाललंय? मा बहिणीचा डिवोर्स चालू आहे ना. अरे तुम्ही बाय ना संबंध बेजा ना. अरे तुझे बल पाजून बी लुकू लुकू करून राहिले ना रे. अरे तू असं काय करतो? अरे तू डॉक्टर कडे गेला नाही का? डॉक्टर कडे गेलो होतो, मग तो म्हणे त्याला काही नाही होईन. हा? मला पाहिला की भैसाटतेच तो, अरे बापरे. आणि चिल्लम चिल्ली करत राहायचे बटा. अबे तुझ्या थोबडं पाहिल्यावर चांगले चांगले डॉक्टर चिल्लम चिल्ली काय गल्लीत फत्र मारता. तुझ्या थोबडं तसं आहे. चांगले डॉक्टर पागल केले असते या माणसानं. ठीक आहे ठीक आहे, जाऊ दे, ते मरू दे तिकडे. मेडिकल वाल्याने माझं औषध तुझ्याकडे ठेवलेलं आहे. अरे असं काय करतो रे? अरे 5G आलं ना आता, तुझं अजून बी डाउनलोडिंग चालू आहे का रे? मेडिकल वाला आपला, त्याने तुझ्याकडे औषध ठेवलेलं आहे ना. माझं तुमचे वाले मेडिकल आहे ना ते? हा हा माझे. मागच्या महिन्यामध्ये तुमची बायको गरोदर होती. हो हो माझी, हा. माझी. तिलेच बाळ झालं ना. अरे हो ना मग. हा. आणि मग ऐक. तुमची साखर बी उतरली होती, हा, तर हा. त्यांना मांडीवर डोकं ठेवून चॉकलेट खिलवलं नव्हतं ना. हो हो झालं. हा शुगरचा प्रॉब्लेमच आहे मला थोडासा. हा. तुम्हाला शुगरचा प्रॉब्लेम आहे हा खरं? हा ना. अरे ओ चंद्री सगेल भिंडोक, अरे ह्या माणसाचा प्रॉब्लेम होतो. ह्या माणसाची बायको आहे ती. तू ह्या माणसाचं सगळं माया संसारात घुसवून राहिला होता ना रे. माया संसार उद्ध्वस्त करायला निघाला होता तू. खरंय? मला सांगतो तो, तुम्हाला साखर आहे, बाळ झालं, मेडिसिन घेऊन जा म्हणून. अरे का डोक्यावर पडलाय का? काय करायचं याचं? मले ना तुमची चेहरा पट्टीने एकदम सेम टू सेम दिसते ना, म्हणून माया गोंधळ झाला ना. आमची आमचा? हो ना, तुम्ही डुप्लिकेट दिसता ना. आम्ही? अरे भिंडू काय करतो? आम्ही दोघी सेम दिसतो, दिखतो. हो ना. अरे काय बोलतो? त्याच्या डोक्यावर बाल नाही, माझ्या डोक्यावर बाल आहे. त्याच्या मिशा पायाला टेकताय, माया मिशा कानाला टेकताय. त्याची उंची कुडी, मही उंची कुडी. काही फरक आहे की नाही रे? हा नको रे, ते मिस फोडूनच टाकीन. ओ काय? तुझ्या बायकोला सांगून घे, तुझ्या बायको पाहिजे ना माझ्या संसार मुळत होता. आता समजला ना? ए मी मन बायकोले सांभाळली सुरे. हा? तू काय तू बायकोले सांभाळ. मग बायको काय अशी कधी कधी फिरस करा. ए माले काय करा ते तू सांगू नको, नाही ते तू बी एकच मला- कान पट्टा मा तुला भितडा मग ओसाडी टाक तुम्ही. मग तू काय अशी काय एका आता मैदाशी टाका, काय एका लाच मारून राहिले का तू? काय आवलेवान नाही तू. काय ना तुमचं? ओ, इथं कुठं दांगोळ करू राहिल्या? तिकडं जा ना, मा धंदा बुडते ना. ह? छान होता हा सावळा गोंधळ.
मस्त झाला परफॉर्मन्स. बघूया आसर असे काय म्हणतात प्रसादा. वा हेम्या, कुणाल, तुम्हाला बऱ्याच दिवसांनी पाहिलं आणि खूप छान वाटलं. हेम्या, छान बारीक झालायस तू. म्हणजे तुझ्यातली साखर जरी कमी झाली असली तरी तुझ्या भाषेतला गोडवा काही कमी झालेला नाही. तो तितकाच गोड आहे आणि ती ऐकायला तेवढीच गोड वाटते भाषा. कुणाल, मस्त मजा आली.